धन्यवाद मानतो। आता अनेक उमेदवार प्रचाराच्या प्रचारात सांगताय आम्ही फुल मार्केटचा विकास करावा, फुल मार्केटमध्ये आम्ही त्या झोपडपट्टी व्यवसाय करतो त्यावेळेस तुम्हाला आम्ही पोलीस करेल का लागतात आणि अजूनही आम्ही त्या ठिकाणी झोपडपट्टीचा व्यवसाय करतोय त्यावेळेस त्याला हेच त्या ठिकाणी सांगू इच्छितो। या ठिकाणी सर्वांना दृष्टी आश्वासन अरे काय आश्वासन देत आहे असं तर तुम्ही फोन करतात काय त्या शेतकऱ्यांचा आम्ही फोन पत्र्याच्या तुम्ही स्वतः चांगल्या शेडमध्ये आहात, चांगल्या ठिकाणी व्यवसाय करत आहात, आज तुम्ही होतं आणि इथून मागास तुम्ही आमचा विकास करून द्यायला पाहिजे होता। आम्ही न्याय कोर्टापर्यंत गेलो, तिथून न्याय मिळून आणला तरी न्याय व्यवस्थेने आम्हाला न्याय दिला, परंतु शासन व्यवस्थेने आम्हाला वतीनं आज हा कार्यक्रम ठेवला आहे। मी आमचं जे शेतकरी विकास पॅनल आहे याच्या प्रचारासाठी आज पहिल्यांदाच कृषी उत्पन्नामध्ये आलोय। मी आल्या प्रथम उतरल्यानंतर गाडीतून विचारलं का हे रस्ते कोणाचे आहेत, त्यांनी सांगितलं कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण महापालिकेकडे वर्ग झाले नाही। खऱ्या अर्थाने जर व्यापाऱ्यांना चांगला व्यापार करायचा असेल तर पहिल्यांदा कृषी उत्पन्नामधले रस्ते सुधारले पाहिजेत, त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत। आणि मी आज पहिल्यांदा त्या ठिकाणी जो प्रवास करतोय, आज संपूर्ण कृषी उत्पन्नामध्ये फिरलो। मी होतो, मोरे साहेब होते, आमचे बँकेचे उपाध्यक्ष होते। व्यापाऱ्यांच्या मनामधल्या असलेल्या ह्या विचारधारा विकासाच्या याच्यावर कोणीच अभ्यास कधी केला नाही, कोणी मदतही केली नाही। पहिल्यांदा अशा प्रकारचं पॅनल घडलंय की महायुतीच्या माध्यमातून आपण या विकासाला दिशा देतोय। विश्वासाने सांगतो तुम्हाला 18च्या 18 सीट निवडून येतात आणि मी निश्चितपणे या कृषी उत्पन्नाला या विकासासाठी लागणारा निधी जो राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, महत्वाचं अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि पणन मंत्री रावल साहेब यांच्या माध्यमातून आपण निधी घेऊन आणि MMRDAच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंटचा प्लॅन करून आपण या कृषी उत्पन्नाला दर्जा देण्याचा चांगला विचार करूया। हीच खऱ्या अर्थाने मी आज व्यापाऱ्यांना अधिवेशनमध्ये मी 29 तारखेला निकाल लागल्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या बरोबर भेट आणि नक्कीच त्यामध्ये त्या विचारातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि अधिवेशनमध्ये प्रश्न मांडण्याची गरज नाही, आम्ही सत्ताधारी आहेत। मला निधी आणायला मला शिकवायचीच कोणी गरज नाही, त्यातला तज्ञ आहे मी। आणि माझ्या मतदारसंघात तुम्ही जर आले तर डांबरमुक्त मतदारसंघ महाराष्ट्रातला पहिलाच होतोय, कुठलाही मतदारसंघ आजपर्यंत नाही। आता ही पण APMC ही माझ्या हातामध्ये येते आणि त्यामुळे मला नक्कीच महायुतीचा एक समन्वयक म्हणून एक मनापासून काम करायला आवडेल। शुभेच्छा देतो व्यापाऱ्यांना। खरं म्हणजे विरोधी पक्षातले लोक या अगोदर निवडून आलेलेच होते ना, व्यापाऱ्यांचा प्रश्न कधी मांडलाच नाही। माझ्याकडे तरी आजपर्यंत कुठलाही व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मला प्रश्न सांगायलाच आलेले नाही, तर मला वाटतं यातला कधीतरी मी काम केलं असतं। माझ्याकडे जो माणूस येतो ना त्याला मी निधी देतो, हा माझा इतिहास आहे। मी माझा मतदारसंघ बघत नाही, महाराष्ट्रात कुठेही पण निधी द्यायला मी तयार असतो। त्याला कारण आहे एक विचारपूर्वक आपण लोकांची जनतेची सेवा केली पाहिजे आणि तोच विचार आता APMCच्या बाबतीत आहे। समोर कोणी राहिलंच नाही, महायुतीशिवाय आता राहिलंच नाही काही। तिन्ही नेतृत्व आमचे मजबूत आहेत, त्याच्यामुळं वन साईड सगळं चाललेलं आहे। त्यामुळे तर 100% APMC महायुतीचे होते।